ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार 70 वर्षीय महिलेवर नलिनी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया 7 ते 8 वर्षाच्या वेदनातून सुटका अंडाशयातील तब्बल 1.5 लिटरची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश पोटदुखी व अंडाशयातील मोठ्या गाठीच्या त्रासाने तब्बल 7 ते 8 वर्ष वेदना सहन करणाऱ्या 70 वर्षीय लक्ष्मीबाई मैंदे यांच्यावर भोकरदन येथील नलिनी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत व यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातील सुमारे 1 ते 1.5 लिटर आकाराची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली। लक्ष्मीबाई मैंदे यांनी गेल्या अनेक वर्षात विविध रुग्णालयात उपचार घेतले, मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नव्हती। अखेर त्यांनी नलिनी रुग्णालयात दाखल होताच डॉक्टर वैभव वानखेडे यांनी आवश्यक तपासण्या करून योग्य उपचार सुरू केले। रुग्णाचे वय 70 वर्षांपेक्षा अधिक असल्याने ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, मात्र डॉक्टर वैभव वानखेडे व डॉक्टर ज्योती वानखेडे यांनी अत्यंत कुशलतेने व नियोजनबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांना मोठा दिलासा मिळालाय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे रुग्णावर उपचाराचा कोणताही आर्थिक भार पडला नाही। नलिनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे उपचार यशस्वी झाल्याबद्दल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना। माझे नाव पृथ्वीराज नाना मैंद आहे व माझ्या आजीचे नाव लक्ष्मीबाई दत्त मैंद आहे आणि त्यांना 4-5 महिन्यापासून पोटांचा आजार होता। तर आम्ही सिल्लोड आणि भोकरदन येथे खूप रुग्णालयात उपचार केला तरी त्यांना काही फरक नव्हता। तर आमच्याच एका नातेवाईकांनी सांगितले की तुम्ही नलिनी रुग्णालयात जाऊन एकदा भेट द्या। आम्ही इथे आल्यानंतर डॉक्टर वैभव वानखेडे व डॉक्टर ज्योती वानखेडे यांनी माझ्या आजीची व त्यांच्या रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची काळजी घेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया झाली, तरी त्यांची नमस्कार, मी डॉक्टर वानखेडे, नलिनी हॉस्पिटल भोकरदन। आपल्या इथे लक्ष्मीबाई मैंदे या 70 वर्षाच्या आई आल्या होत्या। तर त्या जवळजवळ 7 ते 8 वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या। तर आपण त्यांच्या योग्य तपासणी केल्यानंतर आपल्याला जे आहे तर रिपोर्टमध्ये